तर श्रील नरोत्तमदास ठाकूर यांचं एक वैष्णव गीत आहे, हरी हरी विफले जन्म गुणाईनू. तर याच्यामध्ये ते लिहितात की व्रजेंद्र नंदन जयी सची सुत होइलो सेई बलराम होइलो निताय. की व्रजेंद्र नंदन कृष्ण जे की कलियुगामध्ये सची मातेचे पुत्र चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतरतात आणि बलराम स्वतः हे नित्यानंद किंवा निताय यांच्या रूपामध्ये अवतरतात. तर अशा नित्यानंद प्रभूंचा म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर बलरामजींचे अवतार, बलरामजी स्वतः आलेले ते नित्यानंद प्रभू, त्यांचा आज आविर्भाव दिवस आहे. आणि असं सांगितलं जातं की चैतन्य महाप्रभूंची जर कृपा कुणाला प्राप्त करायची असेल, मिळवायची असेल, तर त्या व्यक्तीला नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला जे मार्गदर्शक गुरु म्हणून जे भगवंतांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतात, ते सर्व नित्यानंद प्रभूंचेच प्रतिनिधी किंवा त्यांच्याच गुरु शिष्य परंपरेतले आहे. तर अशा नित्यानंद प्रभूंचा आज आविर्भाव खूप खूप महत्वाचा दिवस आहे. तर आपण 2 मिनिट कीर्तनाने सुरुवात करूया. माताजी आजचा श्लोक क्रमांक 18 पासून आहे ना? हो हो प्रभूजी, 18 पासून आहे. ओके ओके. जय श्री श्री राधा गोविंद देव जी की जय. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय. श्री श्री गौर निताय की जय. श्रीला प्रभुपाद की जय. गुरु महाराज जी की जय. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन ब्रज जनरंजन. यशोदानंदन ब्रज जनरंजन. जमुना तीरावनचारी. जमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा. श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे रामो राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे रामो राम रामो हरे हरे. जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे.
जयो जगन्नाथ जयो जगन्नाथ, जयो बलदेव जयो सुभद्रा, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, नयन पथगामी भव तुमे, जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय, जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते, गोपेश गोपिका कान्त श्रीराधा कान्त नमोऽस्तु ते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। प्रभुजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये।
तर आपण मागच्या वेळेस पाहत होतो की कशा प्रकारे अष्टांग योगा पद्धतीचं पालन करणारे जे अध्यात्मवादी आहेत, त्यांनी कशा प्रकारे स्वतःची ह्या अध्यात्माच्या मार्गामध्ये अष्टांग योगाच्या मार्गामध्ये कशा प्रकारे ते प्रगती करून घेऊ शकतात. आणि आपण भगवंतांच्या दिव्य रूपावर कशा प्रकारे लक्ष केंद्रित करायला पाहिजे, कशा प्रकारे त्यांचं नियमित स्मरण करायला पाहिजे. स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातु किम, की एकही क्षण भगवंतांचं विस्मरण होऊ नये आणि प्रत्येक क्षणी भगवंतांचं स्मरण आपल्या स्मरणात राहावं. याच्यासाठी कशा प्रकारे आपण आपली जीवन पद्धती ही मोल्डला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कशा प्रकारे जीवन पद्धती आपली बनवू शकतो जेणेकरून भगवंतांचं स्मरण नियमित राहावं. तर आजच्या श्लोकापासून सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 18. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. परम पदम वैष्णवमामनन्ति तत् परम परम पदं पदम वैष्णवमामनन्ति वैष्णवमामनन्ति तत् यन्नेति नेतीत्यतदुत्सिसृक्षवः यन्नेति नेत्युत्सृक्षवः विसृज्य दौरात्म्यमनन्यसौहृदा विसृज्य दौरात्म्यमनन्यसौहृदा हृदोपगुह्यार्ह पदं पदे पदे हृदोपगुह्यार्हपदं पदे पदे. हरे कृष्ण. योजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. धन्यवाद. अध्यात्मवादी सर्व नास्तिक किंवा ईश्वरविहीन गोष्टींना टाळण्याची इच्छा करतात, कारण ते सर्व काही भगवान श्री विष्णूंच्या संबंधात असलेली परमस्थिती जाणतात. म्हणून भगवंतांशी परिपूर्ण संबंध प्रस्थापित केलेला शुद्ध भक्त कोणताही गोंधळ निर्माण करीत नाही, तर भगवंतांच्या चरणकमळांना आपल्या हृदयात धारण करून क्षणोक्षणी त्यांचे पूजन करतो. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. भगवद्गीतेत मद्धाम, माझे धाम या शब्दाचा अनेक ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अनंत आणि अमर्याद असे चिदाकाश आहे, ज्यामध्ये वैकुंठ नामक ग्रहलोक किंवा भगवद्धाम आहे. भौतिक सृष्टी आणि तिच्यावरील 7 आवरणांच्याही अत्यंत पलीकडे असणाऱ्या त्या चिदाकाशामध्ये प्रकाशासाठी सूर्य, चंद्र किंवा विद्युत शक्तीची सुद्धा आवश्यकता नाही, कारण वैकुंठ लोक हे स्वयंप्रकाशित आणि भौतिक जगतातील सूर्यांपेक्षाही अत्यंत तेजस्वी आहेत. विशुद्ध भगवत भक्तांनी भगवंतांशी परिपूर्ण संबंध प्रस्थापित केलेला असतो, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते भगवंतांचे आपला एकमेव आश्रयदाता मित्र आणि हितचिंतक म्हणून स्मरण करीत असतात. ते कोणत्याही प्राणीमात्राची, अगदी ब्रह्मांडाचा अधिपती असलेल्या ब्रह्मदेवांचीही पर्वा करीत नाहीत. केवळ शुद्ध भक्तांनाच वैकुंठ लोकाचे निश्चित स्वरूप समजू शकते. अशा शुद्ध भक्तांना भगवंतांचे परिपूर्ण मार्गदर्शन लाभत असल्याने ते ब्रह्म काय आहे आणि ब्रह्म काय नाही, किंवा माया म्हणजे काय याविषयी निष्फळ चर्चा करीत आपला वेळ व्यर्थ दवडत नाहीत. मूर्खपणे स्वतःला परमेश्वराशी एक मानत नाहीत, किंवा परमेश्वराचे स्वतंत्र अस्तित्वच नाही असा वाद घालत नाहीत. परमेश्वरच अस्तित्वात नाही, जीव हाच परमेश्वर आहे, किंवा परमेश्वर अवतरित होतो तेव्हा तो माईक शरीर धारण करतो, अशा प्रकारचे वादविवाद घालून आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत ते कृत्रिम गोंधळ निर्माण करीत नाहीत. तसेच ते आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गामध्ये अनेक प्रकारचे अडथळे असणाऱ्या अर्थहीन काल्पनिक सिद्धांतांकडेही मुळीच लक्ष देत नाहीत. निराकारवादी किंवा अभक्तांच्या वर्गाहूनही वेगळे असे अनेक वर्ग आहेत, जे स्वतःला भगवत भक्तच म्हणवितात, परंतु निर्विशेषवादी ब्रह्माशी एकरूप होऊन मुक्त होण्याची इच्छा अंतरात बाळगतात. ते उघड उघड बाहेरख्यालीपणा करून स्वतःचा असा चुकीचा भक्तिमार्ग निर्माण करतात.
आणि त्यांच्यासारखे बाहेरख्याली आणि मूर्ख त्यांची दिशाभूल करतात. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या मते असे अभक्त आणि बाहेरख्याली लोक हे दुरात्मा किंवा महात्म्याच्या वेशातील कुटील लोकच होत. आणि प्रस्तुत श्लोकाद्वारे श्रील शुकदेव गोस्वामींनी अशा सर्व अभक्त व बाहेरख्याली लोकांना अध्यात्मवाद्यांच्या वर्गातून पूर्णपणे बाजूला केले आहे. वैकुंठ लोक हे परमपदम म्हणून जाणले जाणारे सर्वश्रेष्ठ निवासस्थान आहे. ज्याप्रमाणे सूर्यकिरण हे सूर्याचे किरण आहेत, त्याप्रमाणे निराकार ब्रह्मज्योती म्हणजे वैकुंठ लोकांचे किरण आहेत आणि म्हणून तिला सुद्धा परमपदम असे म्हटले जाते. भगवद्गीतेत 14.27 स्पष्टच म्हटले आहे की निराकार ब्रह्मज्योती ही भगवंतांच्या साकार रूपावर आधारित आहे आणि सर्व काही प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ब्रह्मज्योतीवर आधारलेले असल्याने सर्व काही भगवंतांपासूनच उगम पावते किंवा त्यांच्यावरच आधारित राहते व प्रलयानंतर सर्व काही त्यांच्यामध्येच विलीन होते. म्हणून त्यांच्यापासून स्वतंत्र असे काही नाही. विशुद्ध भगवत भक्त हा ब्रह्म काय आहे आणि ब्रह्म काय नाही यांविषयी भेद करीत आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दवडत नाही. कारण त्याला पूर्णपणे माहीत असते की भगवान परब्रह्म हे आपल्या ब्रह्मशक्तीने सर्व वस्तूंमध्ये व्याप्त आहेत आणि म्हणून भक्त हा सर्व वस्तूंना भगवंतांची संपत्ती म्हणून पाहतो. भक्त सर्व काही भगवत सेवेमध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतो आणि भगवंतांच्या सृष्टीवर स्वामित्वाचा मिथ्या दावा करून गोंधळ निर्माण करीत नाही. त्याची श्रद्धा इतकी दृढ असते की तो स्वतःस तसेच इतर सर्व गोष्टी दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये संलग्न करतो. तो सर्व गोष्टींमध्ये भगवंतांना आणि सर्व गोष्टींना भगवंतांमध्ये पाहतो. दुरात्म्याने किंवा दुष्ट मनुष्याने माजविलेला विशिष्ट गोंधळ हा त्याने भगवंतांच्या दिव्य रूप हे भौतिक असल्याचे मानल्याने होतो. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद नकुजी. तर इथे आपण पाहतो की आपण बऱ्याचदा ऐकलंही असेल अगोदरच्या श्लोकांमध्ये की अध्यात्मवाद्यांमध्ये दोन प्रकारचे प्रमुख विचारसरणी आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे जे भगवत भक्तांची विचारसरणी, जे की भगवंतांचं सच्चित आनंद रूप हे मान्य करतात, की कशा प्रकारे भगवंत हे व्यक्ती आहेत आणि यांचं समजण्यासाठी सगळ्यात साधं सरळ उदाहरण हे दिलं जातं. जसं की आपण आपला जर उगम पाहायचं ठरवलं, तर आपले वडील आहेत, वडिलांचे वडील आहेत, त्यांचे वडील होते, त्यांचे वडील होते. अशा प्रकारे आपण शास्त्र सांगतं की पूर्वजांचा जर उगम पाहायला गेलं, तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे गोत्र वगैरे सांगितले जातात. याचा अर्थ की आपण त्या ऋषीमुनींच्या वंशावळीमध्ये आपण आलेलो आहोत, त्या कुटुंबामध्ये. आणि हे ऋषीमुनी अंततः ब्रह्माजींच्या पासून निर्माण झालेले आहेत आणि ब्रह्माजींचा उगम हा भगवंतांपासून निर्माण झालेला आहे. तर जे भगवत भक्त असतात, ते भगवंतांचं सच्चित आनंद रूप, शाश्वत रूप मान्य करतात. परंतु जे निराकारवादी किंवा मायावादी, ज्यांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतो, हे असे व्यक्ती आहेत, जे असं मानतात की भगवंत हे कोणी सच्चित आनंद व्यक्ती नाहीयेत, परंतु ते केवळ एक शक्ती आहेत. अशा प्रकारे भगवंतांचं जे वैयक्तिक वास्तव्य आहे, वैयक्तिक जे रूप आहे, त्याला ते नाकारतात. आणि असे मायावादी किंवा निराकारवादी लोकं मानतात, की ज्यावेळेस भगवंत ह्या भौतिक जगतामध्ये पृथ्वीवर अवतार घेतात, त्यावेळेस ते मायानी बनलेलं रूप धारण करतात. जसं की आपलं शरीर जे आहे ते नश्वर आहे, की जसं आपण बऱ्याचदा सांगितलेले, की एका वेळेस आपण सर्व लहान होतो आणि शरीर हे अनेकानेक बदलातून जातं, पण आत्मा हा तोच राहतो. परंतु भगवंतांचं शरीर हे तुमच्या माझ्यासारखं हाडामासाचं बनलेलं नश्वर शरीर नाहीये. भगवंतांचं शरीर शास्त्र सांगतं, की सच्चित आनंद विग्रह. ते कधीही एका स्तरानंतर ते शरीर जीर्ण होत नाही, वृद्ध पावत नाही किंवा त्याचा अंतही होत नाही, ज्याप्रमाणे भौतिक शरीराचा अंत होतो. तर अशा प्रकारे भगवंतांचे जे भक्त आहेत आणि जे निराकारवादी किंवा ज्यांना मायावादी पण म्हटलं जातं, असे अध्यात्मवाद्यांचे 2 गट आहेत. आणि अशा वादी किंवा मायावादी यांच्यासाठी सांगितलं जातं, की मायावादी कृष्ण अपराधी. कारण भगवंतांचं सच्चित आनंद रूप ते मान्य करत नाहीत.
त्याच्यामुळे भगवंतांच्या प्रती अपराध होतो. कारण जसं की आपण कुणी जर आपली स्तुती करत असेल, की आपण खूप छान आहात, खूप बुद्धिमान आहात, सुंदर आहात, कर्तृत्ववान आहात. परंतु आपण व्यक्ती नाही आहात, केवळ एक शक्तीच्या रूपामध्ये आहात. तर आपण त्या व्यक्तीसोबत आदान-प्रदान करू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांसोबत पण आदान-प्रदान करण्यासाठी त्यांचं सच्चित आनंद रूप जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इतके सारे साधू संत आणि शास्त्रामध्ये आपण भगवंतांच्या सुंदर रूपाचं वर्णन पाहतो. तर हे साधू संत असंच भगवंतांच्या साक्षात व्यक्तिशः जे रूप आहे, ते असल्याशिवाय त्याचं इतकं सुंदर वर्णन करणार नाहीत. जसं की तुकाराम महाराजांचा तो अभंग, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तर याच्यामध्ये पण तुकाराम महाराज भगवंतांच्या वेगवेगळ्या अंगांचं वर्णन करतात. कशाप्रकारे त्यांच्या कानांमध्ये मकर कुंडळ आहेत, कशाप्रकारे भगवंतांच्या छातीवर कौस्तुभ मणी आहे. तर हे जे भगवंतांचं साकार रूप आहे, ते भगवंतांना समजण्यासाठी सोपा मार्ग आहे आणि निराकारवाद्यांसाठी तेच भगवंतांना समजणं, भगवद्गीता सांगते, ही खूप अधिक क्लेशदायक आहे. आपण तो श्लोक पण पाहिलेला आहे भगवद्गीतेमध्ये. अ, क्लेशाम अधिकस्तेषाम्. तर 12व्या अध्यायामध्ये कृष्ण स्वतः सांगतात, की हा जो अव्यक्त किंवा निराकारवादाचा जो मार्ग आहे, तो भगवंतांना जाणण्यासाठी अतिशय क्लेशदायक आणि जास्त वेळ घेणारा आणि अवघड असा मार्ग आहे. आणि भगवंतांच्या साकार रूपामधून त्यांना समजून घेणं हे तेवढंच सोपं, सोयीस्कर आहे. आणि इथे भागवतामध्ये भगवंतांच्या सुंदर धामाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारचं धाम आहे, की ज्या प्रकारे या भौतिक जगतामध्ये उजेड प्राप्त करण्यासाठी आपल्याला सूर्य किंवा चंद्र किंवा इलेक्ट्रिसिटी, विद्युत इत्यादींची गरज भासते आणि सूर्य आणि चंद्राच्या किंवा लाईटच्या प्रकाशाविना आपले डोळे असून पण काही उपयोगाचे नाहीत. कारण अंधारामध्ये आपल्याला काहीच दिसू शकत नाही. परंतु आध्यात्मिक जगत असं नाहीये. भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक येतो, ज्याचं इथे ट्रान्सलेशन, भाषांतर श्रील प्रभुपादजी देत आहेत, की 15व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, न तद्भासयते सूर्यो, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंत सांगतात, की अशा भगवत धामामध्ये, वैकुंठ लोकामध्ये ना की सूर्याची गरज भासते, न शशांक म्हणजे मून, चंद्र, ना की चंद्राची गरज भासते, ना की पावक, पावक म्हणजे अग्नी. तर सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादींची गरज भासत नाही. ते धाम उजळीत करण्यासाठी, प्रकाशमय करण्यासाठी. कारण भगवंतांच्या शरीरातून निघणाऱ्या ब्रह्मज्योती या प्रकाशाने भगवत धाम हे नियमितपणे प्रकाशित असतं. आणि शास्त्र सांगतात, की सूर्य असू, चंद्र असू, हे सर्व त्या ब्रह्मज्योतीच्याच प्रकाशाने स्वतःची प्रकाशमय करण्याची जी शक्ती, ऊर्जा आहे, ती प्राप्त करतात. तर अशा प्रकारे भगवत धामामध्ये या भौतिक जगासारख्या सूर्य, चंद्र किंवा विद्युत किंवा अग्नी यांची गरज नाहीये प्रकाशमान करण्यासाठी ते धाम. आणि अशा भगवंतांना, भगवत धामाला आणि भगवत धामाला जे भगवंतांचे साकार रूपाचे जे भक्त असतात, ते स्वतः जाणून घेतात आणि स्वतःच्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करतात. परंतु जे निराकारवादी आहेत, त्यांच्यासाठी भगवंत तेवढेच दूर आणि प्राप्त करण्यासाठी कठीण बनून राहतात. समजण्यासाठी अवघड आहे का प्रभुजीच, माताजीच? कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. की निराकारवादी व्यक्ती म्हणजे कोण? आणि भक्तांमध्ये आणि निराकारवादी किंवा मायावादी व्यक्तींमध्ये काय फरक आहे? आणि मेन जे तत्वज्ञान आहे भक्ती मार्गाचं आणि निराकारवाद किंवा मायावाद याचं, त्याच्यामध्ये काय फरक आहे? आणि अनेक जे साधू संत महात्मे होऊन गेले, ते भगवंतांच्या साकार रूपाचे कसं वर्णन त्यांनी मांडून दिलेलं आहे
आपल्याला भगवंतांचं स्मरण करणं हे सोयीस्कर जावं म्हणून. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस माताजीस? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. यस किरण जाधव प्रभूजी. अं, आपण साकार रूपातील भगवंताची आपण नियमितपणे भक्ती करतो, त्यावेळेला बरं. एक साकार रूप असतं आणि त्यामुळं आपण भगवत प्राप्तीकडे प्रस्थान करू शकतो. बरोबर. हे आणि त्यासाठी आपले आध्यात्मिक ज्ञान हे गीता, 4 वेद किंवा पुराण वगैरे आपण त्याचा अभ्यास करून आपण यामध्ये, त्याचप्रमाणे जर जे निराकारवादी आहेत किंवा निर्विशेषवादी, त्यांचा कशा प्रकारे अभ्यास करतात ते, म्हणजे त्यांना साकार रूप तर माहितीच नाहीये, त्यांना ब्रह्मरूपापर्यंत त्यांना जायचं माहिती आहे, पण त्यासाठी करावी लागणारी भक्ती ही कशा प्रकारे असू शकते? कारण आपण जरी गीता वाचायचं म्हटलं तर त्यामध्ये साकार रूपापासूनच आपली सुरुवात होती. हो. त्यांचं नेमकं अभ्यास किंवा आध्यात्मिक ज्ञान हे वेगळं असतं का? हा, खूप छान प्रश्न आहे. सर्वात पहिले आपण गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की निराकारवाद किंवा मायावाद याची सुरुवात कुठून झाली. तर याच्याबद्दल पण आपण थोडक्यात आधी चर्चा केलेली आहे की कशा प्रकारे वैदिक ग्रंथातील जे निर्देश होते त्यांचा चुकीचा वापर करून ज्यावेळेस लोक इंद्रिय उपभोगासाठी अनेक सामान्य पशूंची कत्तल किंवा हत्या करू लागले स्वतःच्या इंद्रिय संतुष्टीसाठी वेदांचं नाव घेऊन, त्यावेळेस अशा लोकांचं अधःपतन थांबवण्यासाठी आणि पशुहत्या थांबवण्यासाठी भगवंतांचा अवतार झाला गौतम बुद्धांच्या रूपामध्ये, की जिथे त्यांनी वेदांच्या नियमांचं पालन करून खरं तर जीवनामध्ये उद्धार व्हायला पाहिजे, परंतु असे लोक त्या वैदिक ग्रंथांमधून दिलेल्या काही निर्देशांचंच केवळ स्वतःला पाहिजे त्याप्रमाणे पालन करून चुकीचं चुकीचं त्याचं पालन करत होते. तर गौतम बुद्ध ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अहिंसा परमो धर्म, की कशा प्रकारे पशुहत्या नाही करायला पाहिजे. आणि हे अहिंसेचा मार्ग त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी गौतम बुद्धांनी जे वैदिक वाङ्मय आहे त्या वैदिक वाङ्मयाची जी ऑथॉरिटी, जी मान्यता आहे ती काढून टाकली, की लोकांचा म्हणजे बुद्धिस्ट फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान याच्यामध्ये नास्तिकवाद किंवा वैदिक वाङ्मयावरची जी श्रद्धा आहे ती नाहीसी केली गेली, जेणेकरून कमीत कमी त्याचा चुकीचा वापर करू नयेत. मग जे त्यांच्या नंतरचे जे होऊन गेले शंकराचार्य, जे की शिवजींचं स्वतःचा अवतार सांगितला जातो, की लोकांना पुन्हा भक्ती मार्गावर प्रेरित करण्यासाठी सर्वात पहिला मुद्दा होता की वैदिक वाङ्मयावरची जी त्यांची नाहीसी झालेली श्रद्धा आहे त्याला पुनर्स्थापित करणे. तर वैदिक वाङ्मयाची जी ऑथॉरिटी आहे, ऑथॉरिटीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रमाणितता, त्याचं प्रमाण जे आहे ते पुन्हा स्थापित करण्यासाठी मायावाद किंवा शून्यवाद किंवा निर्विशेषवाद या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला आदि शंकराचार्यांनी. आणि अशा आदि शंकराचार्यांनी जे कॉमेंट्री किंवा टिप्पणी लिहून ठेवली गीतेवर, त्याचं नाव आहे शारीरिक भाष्य. आणि असं जे मायावादी संप्रदायाचं जे मूलभूत ग्रंथ जो आहे तो शंकराचार्यांद्वारे लिहून ठेवला गेलेला शारीरिक भाष्य ही भगवद्गीतेवर नाही परंतु वेदांत सूत्रांवर त्यांनी ही टिप्पणी लिहून ठेवली. तर सामान्यतः मायावादी व्यक्तींचा जो अभ्यास करण्याचा स्रोत असतो तो आदि शंकराचार्यांची जी टिप्पणी आहे शारीरिक भाष्य याच्यावर आधारभूत असतो. परंतु चैतन्य चरितामृत मध्ये खूप एक सुंदर श्लोक येतो जिथे की चैतन्य महाप्रभू भक्तांना वॉर्न करतात. वॉर्नला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की वॉर्निंगला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? ताकीद देतात. ताकीद किंवा धोक्याची घंटा सांगतात, की आपण ज्या व्यक्तीला भक्ती मार्गामध्ये स्वतःच्या भक्ती मार्गाचं संरक्षण करायचं आहे, अशा व्यक्तींनी जे मायावादी भाष्य आहे त्यांच्यापासून खूप स्वतःला सावधान ठेवायला पाहिजे. का? कारण अशा मायावादी भाष्याचा अभ्यास करून भगवंतांबद्दल
सेवा करण्याची जी प्रवृत्ती आहे ती पूर्णपणे नाहीसी होते. तर आपण हा श्लोक सर्वांनी एकदा म्हणू. जीवेर निष्ठार लागी सूत्र कैलव्यास, जीवेर मायावादी भाष्य सुनिले हय सर्वनाश. मायावादी भाष्य तर यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू सांगतात, मायावादी भाष्य शुनिले हय सर्वनाश. म्हणजे भक्ती मार्गामध्ये भगवंतांची जी सेवा करण्याची, भगवत भक्तांची जी सेवा करण्याची भावना आहे, ती भावना अशा मायावादी जे टिप्पणी आहेत त्याच्या त्याच्या अंगीकारल्याने ती भगवत भक्तीची भावना ही नाहीशी होऊ शकते किंवा झाकली जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण काळजी घेणं आवश्यक आहे. तर तुम्ही म्हणाल, की हे मायावादी भाष्य असंच कुठे सापडतं आपल्याला? तर जे भगवत भक्तीमध्ये गुरु शिष्य परंपरेमध्ये प्रमाणित अशा टिप्पणी नाही आहेत. अशा प्रकारचे बरेच भाष्य हे मायावादी टिप्पणी असू शकतात. त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर प्रभुजींचा जो प्रश्न होता, की मायावादी किंवा निराकारवादी लोक हे त्यांच्या अध्यात्म मार्गाचा अभ्यास कुठून करतात? तर ते अशा प्रकारचे जे मायावादी भाष्य आहेत. सर्वात पहिलं जे लिहून ठेवलेलं आहे शंकराचार्यांनी अ, शारीरिक भाष्य, वेदांत सूत्रांवर जी टिप्पणी लिहून ठेवलेली आहे निराकारवादी, ते त्यांचा मूलभूत पाया राहतो प्रभूजी. ठीक आहे का? हो. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी हरे हा, कृष्ण. हा. आदि शंकराचार्यांना पण काही ठिकाणी असं निराकारवादी बोलण्यात आलंय त्यांना. हो, बरोबर आहे. तर मी जसं सांगितलं आता, की निराकारवाद किंवा मायावाद याच्या प्रचार प्रसाराची सुरुवातच आदि शंकराचार्यांपासून झालेली. हो प्रभू. ठीक आहे. हां. तर जसं सिक्वेन्समध्ये सांगायला गेलं, तर सामान्य लोकांकडून वेदांचा चुकीचा वापर ज्याच्यामधून त्यांचा उद्धार होण्याच्या ऐवजी अधःपतन होतंय. ह्या गोष्टीला टाळण्यासाठी गौतम बुद्धांचा अवतार भगवंतांनी धारण केला आणि वैदिक वाङ्मयाचं जी प्रामाणिकता आहे त्याला नाहीसं केलं. तर ते प्रमाण वेदांचं पुनर्स्थापित करण्यासाठी आदि शंकराचार्य आले आणि त्यांनी वेदांचं प्रमाण तर स्थापित केलं, परंतु लोकांना त्या वेदांच्या आधारावर आध्यात्मिक मार्गात आणण्यासाठी निराकारवादाचा प्रचार प्रसार केला. शंकराचार्यांनंतर श्रील मध्वाचार्य ज्यांनी भगवंतांचा द्वैतवाद कशाप्रकारे भगवंत आणि जीवात्मा हे वेगवेगळे आहेत. भगवंत हे विभू आहेत, अनंत आहेत, आपण हे सूक्ष्म आहोत. कृष्णा इज इन्फायनाइट अँड वी आर इन्फायनाइटेसिमल. भगवंत हे अनंत आहेत, आपण हे सूक्ष्म आहोत. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी ह्या दोन्हीही, की भगवंत आणि जीवात्मा हे क्वालिटेटिव्हली म्हणजे सच्चित आनंद जे गुण आहेत, त्या गुणांमध्ये आपले पण गुण सच्चित आनंद म्हणजे आपल्याला पण इटर्निटी, नित्य आयुष्य प्राप्त करण्यासाठी जीवात्म्याची कधी पण ओढ राहते. त्याचप्रमाणे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जीवात्म्याची ओढ राहते आणि नेहमी आनंदी राहण्यासाठी जीवात्म्याची ओढ राहते. तर चैतन्य महाप्रभू सांगतात, की कशाप्रकारे हे गुण आपल्यामध्ये, भगवंतांमध्ये हे गुण आहेत म्हणून आपल्यामध्ये हे गुण प्राप्त झालेले आहेत. तर क्वालिटेटिव्हली गुणात्मकरित्या जीव आणि भगवंत हे सारखे आहेत, परंतु क्वांटिटेटिव्हली म्हणजे क्वांटिटेटिव्हला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? परिमाणात्मक. परिमाणाच्या रूपामध्ये भगवंत हे विभू आहेत, अनंत आहेत आणि जीवात्मा हा सूक्ष्म आहे. तर हे जे अचिंत्य भेदभेद जे तत्वज्ञान आहे, भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये साधर्म्य काय आहे, साम्य काय आहे आणि फरक काय आहे, हे तत्वज्ञान श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलं. तर अशा वेगवेगळ्या भगवंतांच्या अवतारांनी किंवा आचार्यांनी अशा प्रकारे मनुष्य जातीला किंवा मनुष्यांना भक्तीच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला, स्टेप बाय स्टेप. आधी चूक निस्तारण्यासाठी, चूक दुरुस्त करण्यासाठी शून्यवाद, निर्विशेषवाद, निर्विशेषवादाच्या पण अगोदर शून्यवाद शिकवला गेला, नंतर निर्विशेषवाद शिकवला गेला, नंतर द्वैतवाद मध्वाचार्यांद्वारे शिकवला गेला आणि चैतन्य महाप्रभूंद्वारे अचिंत्य भेद अभेद तत्व हे शिकवलं गेलं.
ठीक आहे. याच्याबद्दल काही काही मुद्दे थोडेसे टेक्निकल वाटू शकतील, पण किमान ॲटलीस्ट फ्लो जरी समजला तरी, की अशा प्रकारे हे सर्व तत्वज्ञान एकमेकांच्या विरोधात नाही आहेत. परंतु त्या स्तरावरच्या लोकांना भक्ती मार्गाकडे वळवण्यासाठी त्या वेळेस ह्या वेगवेगळ्या आचार्यांनी हे तत्वज्ञान प्रदान केलं. जसं मी नेहमी उदाहरण देतो, की ज्यावेळेस आपल्याला लहान मुलाला पहिल्यांदा गणित शिकवायचं असतं किंवा पहिल्यांदा शाळेमध्ये बोलवायचं असतं, काहीतरी त्याला आपल्याला लालन द्यावं लागतं, की जसं की शाळेमध्ये ये, मग तुला टॉफी मिळेल. मग गणित शिकवताना कधी-कधी सोप्या भाषेत शिकवलं जातं, की 5 मधून 2 वजा करायचे, तर 5 काड्या आहेत आणि त्याच्यामधून 2 काड्या जर उचलून घेतल्या, तर बाकी किती राहतात? 3 राहतात. तर अशा प्रकारे त्या मुलाचा समज होतो, की बरोबर आहे. आपण 5 मधून 2 वजा करू शकतो. पण त्याला त्यावेळेस हे नाही शिकवलं जात, बालवाडीत असतानाच, की आपण 2 काड्यांमधून पण 5 वजा करू शकतो. कारण काड्यांच्या रूपात पाहायला गेलं तर ते सांगणं शक्य नाहीये. परंतु ज्यावेळेस त्या मुलाचं गणित समजण्याचा स्तर वाढत जातो, त्यावेळेस त्याला हे पण शिकवलं जातं, की 2 - 5 हे पण शक्य आहे. 2 - 5 - 3. परंतु बालवाडीतच ते ज्ञान देणं त्या मुलाला शक्य नसतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या आचार्यांनी स्टेप बाय स्टेप क्रमशः आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हे तत्वज्ञान दिलेलं आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हां, किरण जाधव. अं, अ, आदिशंकराचार्यांनी निर्विशेषवादाचा प्रसार केला, बरोबर आहे. पण बरोबर आहे. त्यांच्यातर्फेच गीता महात्म्य सांगून साकार रूप सुद्धा मान्य केलं ना. म्हणजे साकार रूप जे गीता महात्म्याचं बद्दल, जसं की श्रील प्रभुपादांच्या भगवद्गीतेमध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपण अ, गीता महात्म्याचे काही श्लोक पाहतो. तर जरूर शंकराचार्यांद्वारे अ, प्रस्तुत आहेत ते. ज्याच्यामध्ये ते स्वतः मान्य करतात, की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे गोविंद स्वतः आहेत. परंतु त्यांच्या अनुयायांसाठी जे तत्वज्ञान त्यांनी दिलं, की वेदांचं स्थान प्रमाणित करण्यासाठी ते तत्वज्ञान निर्विशेषवादाचं होतं. तर निश्चित अ, शंकराचार्य हे कोण आहेत? शेवटी शिवजींचा अवतार आहेत. तर जे की बरोबर. भगवंतांचे महान भक्त आहेत. अ, वैष्णवानां यथा शंभू. तर निश्चित त्यांनी भगवंतांचं साकार रूप हे स्वतः मान्य केले. पण त्यांचा जो प्रचार प्रसार जो होता, तो विशेषतः निर्विशेषवादावर भर देणारा होता. ठीक आहे? हरे कृष्ण. हरे येस, कृष्ण, हरे कृष्ण. थँक्यू. तर आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 19. इत्थं मुनिस्तु परमे व्यवस्थितो इत्थं मुनिस्तु परमेद परमेद व्यवस्थितो विज्ञानदृग्वीर्यसुरन्दिताशयः वीर्यसुरन्दिताश ज्ञानदृग्विर्यसुरन्दिताक्षयः स्वपार्ष्णिना पीड्य गुदं ततो नीलम् पार्श्वनापीड्यगुदं ततो नीलम् स्थानेषु षट्सुन्नमये जितक्लमः स्थानेषु हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. शास्त्रीय ज्ञानाच्या सामर्थ्याने मनुष्याने अंतिम साक्षात्कारात सुस्थित झाले पाहिजे आणि अशा प्रकारे सर्व भौतिक इच्छा नष्ट करण्यास समर्थ असले पाहिजे. त्यानंतर पायाच्या टाचेने गुदद्वारद्वारे बंद करावे आणि एका मागोमाग एक अशा 6 प्राथमिक स्थानांमधून प्राणवायू वर घ्यावा व भौतिक शरीराचा त्याग करावा. तात्पर्य: आपणच ब्रह्म असल्याची अनुभूती झाल्याचा दावा करणाऱ्या परंतु भौतिक काम वासनांवर विजय न मिळवलेल्या अनेक दुरात्मा व्यक्ती आहेत. भगवद्गीतेत 18.54 स्पष्टपणे म्हटले आहे की पूर्ण आत्मानुभूती झालेला मनुष्य हा विषय वासनांपासून पूर्णतः अलिप्त होतो. भौतिक कामना मनुष्याच्या मिथ्या अहंकारावर आधारित असतात आणि त्या मनुष्याच्या प्राकृतिक नियमांवर विजय मिळवण्याच्या पोरकट व निरर्थक कार्याद्वारे तसेच पंचमहाभूतांच्या साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेद्वारे प्रकट होतात. या प्रकारच्या मनोवृत्तीमुळे मनुष्य यंत्राच्या सहाय्याने अंतराळ
प्रवास घडविणाऱ्या आणि आण्विक शक्तीचा शोध लावणाऱ्या भौतिक विज्ञानाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त होतो. भौतिक विज्ञानाच्या अशा तोकड्या प्रगतीचा अभिमान धरून तो परमेश्वराच्या सत्तेलाही आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर तर मनुष्याचे सारे प्रयत्न क्षणार्धातच संपुष्टात आणू शकतो. सुस्थित किंवा ब्रह्मसाक्षात्कारी जीव पूर्णपणे जाणतो की परब्रह्म किंवा भगवान हे सर्व शक्तिमान वासुदेव आहेत आणि आपण त्या परब्रह्माचा एक अंश आहोत. म्हणून सेव्य आणि सेवक या दिव्य संबंधाने भगवंतांशी पूर्णपणे सहकार्य करणे हीच त्याची स्वरूप स्थिती असते. असाच आत्मसाक्षात्कारी जीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या आपल्या पोरकट क्रिया प्रकट करणे थांबवितो. शास्त्रोक्त ज्ञान प्राप्त झाल्याने तो पूर्णपणे निष्ठायुक्त भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो. योग साधना पद्धतीच्या अभ्यासाने प्राणवायूवर ताबा मिळवण्याचा पूर्ण सराव झालेल्या कुशल योग्यास खालीलप्रमाणे शरीराचा त्याग करण्यास सल्ला दिलेला आहे. त्याने पायाच्या टाचेने उदद्वार बंद करावे व प्राणवायू उत्तरोत्तर पुढील 6 जागीवर उचलावे. नाभी, उदर, हृदय, छाती, टाळू, भुवया आणि ब्रह्मरंध्र. योग साधनेच्या पद्धतीद्वारे प्राणवायू नियंत्रित करण्याची प्रक्रिया ही यांत्रिकच आहे आणि ही पद्धती आध्यात्मिक पूर्णत्वासाठीच एक शारीरिक प्रयत्न आहे. प्राचीन काळी जेव्हा जीवन पद्धती आणि सभोवतालची परिस्थिती अनुकूल होती तेव्हा अध्यात्मवाद्यांसाठी ही योग पद्धती अत्यंत प्रचलित होती. परंतु सद्यस्थितीत कलियुगाचा प्रभाव इतका विचलित करणारा असल्यामुळे जवळजवळ प्रत्येक जण या शारीरिक व्यायामाच्या कलेबाबत अशिक्षितच आहे. सद्य परिस्थितीत मनाची एकाग्रता ही भगवन नामाच्या कीर्तनाने सहजच साध्य होते. प्राणवायू नियंत्रित करण्यापासून मिळणाऱ्या फळापेक्षा कीर्तनाचे फळ अधिक परिणामकारक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माता. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर इथे आपण पाहतो की ह्या अष्टांग मार्ग प्रक्रियेचे वेगवेगळे जे त्यांच्या क्रिया किंवा उपाय जे आहेत त्यांच्या अध्यात्म मार्गामध्ये प्रगती प्राप्त करण्यासाठी आणि परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी त्यापैकी एक दिलेला आहे की अशा व्यक्तीने भगवंतांचा साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी भौतिक इच्छा ह्या नष्ट करणं कसं आवश्यक आहे. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी अशा भौतिक इच्छा नष्ट करणं हे सोपं नाहीये. भक्ती मार्ग काय सांगता की भौतिक इच्छा नष्ट न करता त्या इच्छांना भगवंतांच्या सेवेमध्ये जोडणं हे जास्त श्रेयस्कर आहे. जसं की आपण नेहमी उदाहरण देतो की एखाद्या व्यक्तीला भगवंतांच्या दयाने एखाद्या प्रकारची विशिष्ट कला किंवा कुसर प्राप्त झालेली असेल किंवा बुद्धी प्राप्त झालेली असेल तर त्या कला कुसरेचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करणं हे जास्त क्रमप्राप्त आहे. परंतु असे अध्यात्मवादी अष्टांग योगी जे भगवंतांचं साकार रूप जाणत नाहीयेत अशा व्यक्तींना प्रगती करण्यासाठी काही तांत्रिक किंवा श्रील प्रभुपादजी शब्द वापरतात मेकॅनिकल. मराठीमध्ये मेकॅनिकल इथे एक शब्द दिलेला आहे तांत्रिक. एक मिनिट. की ही जी अष्टांग योगा पद्धती आहे ती एक मेकॅनिकल किंवा तांत्रिक पद्धती आहे जेणेकरून ह्या सर्व क्रियांचं पालन करून तो व्यक्ती स्वतःचे जे प्राणवायू आहेत ते वेगवेगळ्या स्तरावरून आपल्या नाभी, नंतर छाती, नंतर ब्रह्मरंध्र म्हणजे डोक्याचा वरचा भाग, त्याच्यामधून जर अष्टांग योग्याने आपला प्राणवायू शरीराच्या बाहेर जाऊ दिला म्हणजे शरीर सोडताना, मृत्यू होताना त्या व्यक्तीने जर ब्रह्मरंध्रातून आपलं प्राणवायू बाहेर पाडू शकला उत्तरायणमध्ये मागच्या वेळेस आपण चर्चा केलेली, तर त्या अष्टांग योगाला श्रेष्ठ गती प्राप्त होते, श्रेष्ठ ग्रह प्राप्त होतो. परंतु भक्ती मार्गाचं पालन करण्यामध्ये या सर्व गोष्टींसाठी खूप जास्त आटापिटा करण्याची गरज नाहीये. श्रील प्रभुपादजी सांगतात की ही जी जीवन पद्धती आहे अध्यात्मवादाची एका अष्टांग योगासाठी ती अनुकूल होती किंवा लागू होती अशा कालखंडामध्ये जिथे की लोकांचा लोक तेवढे जास्त काळ जगायचे, प्लस त्यांची जी तेवढी एकाग्रता होती ती तेवढी होती की हजारो वर्ष तपस्या करण्याची त्यांची तयारी होती. परंतु
आजकाल कलियुगातल्या लोकांचं जे अधःपतन आहे, ते असं आहे की 2 मिनिट पण एखाद्या व्यक्तीला लक्ष केंद्रित करणे खूप खूप अवघड आहे. आजकालच्या शॉर्ट्स YouTube किंवा बाकीचे Instagram वगैरे व्हिडिओ शॉर्ट्सच्या रूपामध्ये आपण पाहतो, की हे शॉर्ट्स मॅक्सिमम 20, 30, 40, 50 सेकंदाचे बनवले जातात. कारण त्याच्यावर त्या लोकांचा ते शॉर्ट्स व्हिडिओ बघण्याची पण त्यांच्यामध्ये तयारी नाही. एवढं लक्ष हे विचलित झालेलं आहे. आणि अशा विचलित स्थितीमध्ये अशा कठीण योग पद्धतीचा अभ्यास करणं हे जवळपास असंभव आहे. म्हणून श्रील प्रभुपादजी सांगतात, की हेच हीच परिपूर्णता याच्यापेक्षाही श्रेष्ठ गती मनुष्य प्राप्त करू शकतो भगवत भक्तीच्या मार्गाने आणि त्यातही भगवन नामाच्या कीर्तनाच्या रूपाने, जे की कुणालाही करण्यासाठी शक्य आहे. जसं की अष्टांग योगा पद्धती कोणत्याही सामान्य माणसासाठी साधी सोपी पद्धती नाहीये करण्यासाठी. परंतु भगवत भक्ती ही साधारणातला साधारण मनुष्य पण, लहान मुलगा पण खूप सोप्या प्रकारे पालन करू शकतो भगवन नामाच्या कीर्तनाने. आणि श्रील प्रभुपादजी लिहितात, की ह्या अष्टांग योग पद्धतीमध्ये प्राणवायू नियंत्रित करण्याची जी क्रिया आहे, त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ फळ प्राप्त होऊ शकतं भगवंतांच्या सरळ सोप्या नावाच्या कीर्तनाने. आपण पुढे जाऊ. तर आपल्यापैकी काही जणांना प्रश्न मनात येऊ शकेल, की जर ही बाकीचे अध्यात्माचे जे मार्ग आहेत, मग अष्टांग योग पद्धती असो किंवा ज्ञान योगाचा मार्ग असो, हे शास्त्रामध्ये मग का दिलेले आहेत? देण्याचा उद्देश काय? तर याच्यावर आपण अगोदर चर्चा केलेली आहे, की सर्वच प्राणीमात्र आणि लोकं हे काही भक्ती मार्गामध्ये भगवंतांशी जोडलेले नाहीयेत. काही लोकं अध्यात्मवादाच्या ह्या मार्गाचं पण पालन करत आहेत. तर जसं कुणाला जर पी-एच-डी करायची आहे गणितामध्ये, तर एकच मार्ग नाही, वेगवेगळ्या प्रकारे ते गणित शिकू शकतात. कोणी जो साधारण अभ्यासक्रम आहे त्याच्या माध्यमातून शिकू शकतात. कोणी जे अबॅकस आहे त्याच्या माध्यमातून गणित शिकू शकतात. कोणी वैदिक गणिताच्या माध्यमातून गणित शिकू शकतात. तर अंततः श्रेष्ठ स्तर जो प्राप्त करायचा भगवंतांच्या साकार रूपाला ओळखण्याचा, तर प्रत्येक व्यक्तीवर आहे, की त्याला किती वेळ भगवंतांना जाणण्यासाठी घालवायचा आणि किती काळ या भौतिक जगामध्ये अडकून राहायचं आहे. भगवत भक्ती हा महान साधू संत जसं तुकाराम महाराज आणि बाकीच्या अनेक साधू संतांनी पण प्रमाणित केलेला भगवंतांना प्राप्त करण्याचा साधा, सरळ आणि लवकर प्राप्त करण्याचा मार्ग आहे. आणि जसं तुम्हाला भगवद्गीतेतला तो श्लोक सांगितला 12.5 12वा अध्याय 5वा श्लोक, क्लेशाम अधिकरस्तेषाम, की अव्यक्त अव्यक्त मार्गाद्वारे भगवंतांना प्राप्त करण्याचा जो निराकारवादाचा मार्ग आहे, तो भगवंत सांगतात, की अतिशय खडतर आणि लांबलचक मार्ग आहे. आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीस, माताजीस, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हां, माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, ह्याच अष्टांग मार्गातून ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती का? हां, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट ही आहे माताजी, की वयाच्या 8व्या वर्षी पूर्ण भगवद्गीता आत्मसात करून, समजून त्यांनी टिप्पणी पण दिली होती, ज्याला की ज्ञानेश्वरी मानलं जातं. तर अष्टांग योगाच्या मार्गामध्ये भक्त जे आहेत, त्यांना जे अष्टांग योगी आहेत, त्यांची परिपूर्णता आणि निर्विशेषवाद्यांची परिपूर्णता किंवा योग्यांचे जे योगिक सिद्धीज आहेत, त्या सर्व भक्तांना अशाच प्राप्त होतात. परंतु जे विरुद्ध हे खरं नाहीये, की अष्टांग योग पद्धतीचं पालन करणारे जे आहेत, त्यांना भक्ती मार्गाच्या परिपूर्णता अशाच प्राप्त होत नाहीत. म्हणजे जसं की आपण गणितामध्ये कधी सेट थिअरी शिकलोत माताजी, की सेट सेट हा शब्द माहिती आहे का तुम्हाला? गणितामध्ये ऐकलाय का तुम्ही? त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? की सुपरसेट असतो, त्याचा सबसेट असतो, की मोठं वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये छोटे वर्तुळ आहेत. तर छोटे वर्तुळ हे अगोदरच इन्क्लुडेड आहेत मोठ्या वर्तुळामध्ये. तर भक्ती मार्गाच्या परिपूर्णतेमध्ये अष्टांग योगा पद्धतीचे आणि ज्ञान योगा पद्धतीचे जे परिपूर्णता आहेत, त्या अगोदरच गणल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर ज्ञानेश्वर महाराजांबद्दल तुम्ही बरोबर सांगितलं, की अष्टांग योगा पद्धतीमध्ये त्यांनी परिपूर्णता प्राप्त करून घेतली होती.
परंतु त्याच्याही अगोदर त्यांचं भक्ती मार्गातलं श्रेष्ठ स्थान जाणून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे हो माताजी? प्रभूजी. हरे हो कृष्ण. प्रभू. हरे हरे कृष्ण. प्रभूजी हरे कृष्णा. हा माताजी. प्रभूजी हे अष्टांग योग जेव्हा म्हणजे असं ते साधना करतात मग तेव्हा ते ओमचं उच्चारण होत असेल करतात. का त्यांचं हो करताना? हो, भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे ना. भगवद्गीतेमध्ये 6वा अध्याय आहे ध्यान योग नावाचा. तर त्याच्यामध्ये हे सर्व पद्धती जे 8 प्रकारचे जे आसनं आहेत ते आणि शरीराच्या प्राणवायू 6 चक्रातून कशा प्रकारे वर आणत जाणे, कशा प्रकारे ब्रह्मरंध्रातून सोडणे आणि ओंकार या याचा नामोच्चार कशा प्रकारे याचा जप करणे याच्याबद्दल पण सांगितलंय. तर निश्चित अष्टांग योग पद्धतीचे लोक याचं पालन करतात माताजी. ओके. ठीक. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आणि आपण जर वेळ आपण काढू शकला तर भगवद्गीतेचा 6वा अध्याय पण वाचू शकता. तर त्या 6व्या अध्यायाचं पर्पज किंवा हेतूच हा आहे, हे दाखवून देणं की किती अवघड आहे या कलियुगामध्ये याचं पालन करणं. कलियुगाचं सोडा, अर्जुन जो की इतका महान धनुर्धर व्यक्ती होता द्वापार युगामध्ये, त्या 6व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन कृष्णाकडून ज्यावेळेस वेगवेगळे नियम ऐकतो अष्टांग योग पद्धतीचे, अर्जुन भगवंतांना सांगतो की हे भगवंत, एक वेळेस हवा नियंत्रित करणं, याच्यावर नियंत्रण प्राप्त करणं हे सोपं आहे, परंतु याच्यापेक्षाही जास्त अवघड आहे मनावर नियंत्रण प्राप्त करणं. आणि आपण हे जे नियम सांगतायत ते मला इतके अवघड वाटत आहेत की हवेवर नियंत्रण प्राप्त करणं मला जास्त सोपं वाटेल, परंतु हे इतकं अवघड आहे. तर त्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी लिहितात की भगवंतांद्वारे अष्टांग योग पद्धतीचं विस्तृतपणे वर्णन करण्यामागचा हेतू हा होता की अर्जुनाला आणि अर्जुनाद्वारे आपल्या सर्वांना हे कळून चुकण्यासाठी की ही पद्धती कशी अवघड आहे ह्या अधपतित अवस्थेमध्ये पालन करण्यासाठी. जर द्वापार युगामध्ये अवघड होती तर कलियुगामध्ये त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त अवघड आहे. लक्ष विचलित न होता याच्यावर लक्ष केंद्रित करणे. ठीक आहे का माताजी? हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 20. कृपया एक श्लोक घेऊ अजून, छोटाच आहे. नाभ्यां स्थितं हृद्य धीरोप्य तस्मात् नाभ्यां स्थितं हृदय उदानगत्यो रसितं नयेन्मुनिः ततोऽनुसन्धाय धिया मनस्वी ततोऽनुसन्धाय धिया मनस्वी स्वतालुमूलं शनकैर्न यत् स्वतालुमूलं शनकैर्न येत्. हरे कृष्ण. सुषमा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. Yes. श्रील प्रभुपाद की जय. ध्यानस्थ भक्ताने हळूहळू प्राणवायू नाभीपासून हृदयाकडे, तेथून छातीकडे आणि तेथून टाळूच्या मुळाकडे वरती घ्यावा. त्याने योग्य त्या जागा बुद्धीने शोधून काढाव्या. तात्पर्य श्रील प्रभुपादजी यांचे द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. तात्पर्य: प्राणवायूच्या हालचालीची 6 चक्रे आहेत आणि बुद्धिमान भक्ती योग्याने बुद्धीद्वारे व ध्यान प्रक्रियेने ती शोधून काढावी. यांपैकी वर उल्लेखिलेली चक्रे म्हणजे स्वाधिष्ठान चक्र किंवा प्राणवायूचे शक्तिस्थान आणि त्याच्यावर उदर व नाभी यांच्या अगदी जरासे खाली मणिपूरक चक्र आहे. याच्यावरील हृदयातील जागा शोधल्यावर मनुष्य अनाहत चक्रापर्यंत पोहोचतो आणि याच्याही वर जेव्हा प्राणवायू टाळूच्या मुळाशी स्थित केला जातो तेव्हा तो विशुद्धी चक्रापर्यंत पोहोचतो. हरे कृष्ण प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो हे वेगवेगळ्या चक्रांचे नाव लक्षात ठेवणं किंवा समजून घेण्यास इतकं खडतर आहे, तर हे आचरणात आणणं किती अजून अवघड असावं. तर याच्याबद्दल मी जस्ट एक सांगू इच्छितो की मी ज्यावेळेस विद्यार्थी अवस्थेमध्ये इथे पुण्यातच शिक्षण घेत होतो इंजिनिअरिंगचं, तर पहिल्या वर्षाला काही ह्या योग मार्गाचं किंवा ह्या काही अशा प्रकारच्या प्रशाला जे की
हा वेगवेगळे प्रकारचे योग मार्ग शिकवत आहेत. त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर मी ज्या ठिकाणी राहायचो त्याच्या जवळच एक योग केंद्र होतं, जिथे षटचक्र योगा म्हणजे जो आपण प्राणवायूला 6 चक्रांमधून कसं हळू वर काढायचं, अष्टांग योगा पद्धतीच्या श्रेष्ठ गतीला प्राप्त करण्यासाठी हे शिकवलं जायचं. आणि मी यांचे काही क्लासेस त्यावेळेस विद्यार्थी दशेत असताना त्यावेळेस अटेंड केलेले. पण त्या सामान्य अवस्थेमध्ये पण ज्यावेळेस की भक्ती मार्गाचं काही विशेष ज्ञान नव्हतं, त्यावेळेस पण हे समजण्यासाठी इतके अवघड वाटायचे आणि आता पण हे समजण्यासाठी तितकंच अवघड वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मार्गाचं पालन करून, ह्या अ, अभ्यासाचं पालन करून लगेच फळ प्राप्त करणं हे सामान्य व्यक्तीसाठी शक्य नाहीये. श्रील प्रभुपादजी आधीच्या श्लोकामध्ये सांगतात, की खूप लांब काळापर्यंत या अभ्यास पद्धतीचं अवलंबन केल्यानंतर त्या अष्टांग योगी व्यक्तीला श्रेष्ठ गती प्राप्त करणं शक्य आहे. जी गती की भक्ती मार्गामध्ये सहज प्राप्त होते. वेगळे काही जास्त उपद्व्याप किंवा आढेवेढे न घेता. तर अशा प्रकारे सांगण्याचा हेतू हा, की हा मार्ग निश्चित खडतर आहे आणि हे आपल्याला नाही, सामान्य मनुष्याला नाही, अर्जुनासारख्या श्रेष्ठ व्यक्तीला, ज्याने की स्वतःच्या झोपेवर नियंत्रण प्राप्त केलं होतं, ज्याने की धनुर्विद्येमध्ये प्रावीण्य प्राप्त केलं होतं, अशा परिपूर्ण व्यक्तीला पण हा मार्ग खूप खडतर आणि अवघड वाटला. जे की आपण तात्पर्यामधून पण बघू शकतो. तर श्लोक क्रमांक 21, एक मिनिट हां. थोडासा वेळ लागेल, तर याला आपण श्लोक क्रमांक 21 ला पुढच्या वेळेस सुरुवात करूया. प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. तर कधी-कधी जसं की काही भक्तांच्या मनामध्ये हा संशय येऊ शकतो, की जर हा मार्ग एवढा खडतर आहे, तर भागवतात किंवा भगवद्गीतेत याच्यावर इतकी चर्चा काय आहे? हे कळून घेण्यासाठी, की भक्तियोगाचं महत्त्व आणि साधं श्रेयस्कर, सोयीस्कर रूप भक्तियोगाचं सर्व लोकांना समजून घेण्यासाठी या बाकीचे मार्ग पण कशाप्रकारे अवघड आहेत, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण भागवताचा अभ्यास करतो, त्यावेळेस असं नाही करायला पाहिजे, की एक भाग सोडून देऊ, केवळ दुसऱ्या भागाचा अभ्यास करू. श्रील प्रभुपाद सांगतात, की पूर्ण भागवत हे कव्हर टू कव्हर पहिल्यापासून सुरुवातीला क्रमशः अभ्यास केला पाहिजे, जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. हो प्रभूजी. कुणाचा काही प्रश्न आहे अजून? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस मला विचारायचं आहे की तुम्ही आता म्हणालेत की जसं अर्जुनाला झोपेवरती कंट्रोल त्यांनी केलं होतं, म्हणजे मग ते झोपतच नव्हते का? हा, म्हणजे अर्जुनाचं एक नाव आहे, जे की भगवंत त्यांना रेफर पण करतात, भगवद्गीतेमध्ये संबोधित करतात, गुडाकेश. तर या गुडाकेश नावाचा जो अर्थ आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेला, तो असा आहे की वन हू हॅड कॉन्क्वेर्ड द स्लीप, म्हणजे त्यांनी झोपेवर पूर्ण नियंत्रण, वर्चस्व प्राप्त केलं होतं. असं सांगितलं जातं, की अर्जुन हे दिवसा धनुर्विद्या शिकायचे आणि रात्रभर त्याचा अभ्यास करायचे, सराव करायचे. त्याच्यामुळे धनुर्विद्येमध्ये इतके प्रवीण झाले होते ते. तर त्याच्यामुळे त्यांचं एक नाव गुडाकेश हे आहे. तर याचा अर्थ असा नाही की कधी झोपतच नव्हते, पण याचा अर्थ आहे की ज्या व्यक्तीने झोपेवर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे. ठीक आहे माताजी? धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण जी. हरे कृष्ण. येस येस माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. माझा असा प्रश्न जे लक्ष्मणाने घेतलेलं होतं तशासारखं का? म्हणजे लक्ष्मणाने पण नियंत्रण केलेलं होतं? हा, लक्ष्मणाने पण नियंत्रण प्राप्त केलं होतं. असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस 14 वर्ष वनवासामध्ये होते, त्यावेळेस लक्ष्मण हे दिवस आणि रात्र रामचंद्रांच्या सेवेत होते. तर दिवसा ते वेगवेगळ्या प्रकारे सेवा अर्पण करायचे आणि रात्री सीतादेवी आणि प्रभू रामचंद्र आराम करत असताना पूर्ण ती जागा किंवा तो जो ज्या ठिकाणी त्यांची झोपडी वगैरे बांधलेली असेल, तो परिसर गार्ड करायचे, संरक्षण करायचे. तर लक्ष्मणांबद्दल पण हे खरं आहे. हरे कृष्ण. संजना हरे कृष्ण. माताजी, हरे कृष्ण. तुम्ही काय प्रभूजी, विचारत? माझे 2 प्रश्न होते, विचारू? हा हा. प्रभूजी, पहिला प्रश्न असा होता की भगवंतांनी जेव्हा गौतम बुद्धांचा अवतार घेतला, जे अहिंसा ठेवण्यासाठी, धर्म ठेवण्यासाठी आणि हिंसा बंद करण्यासाठी, बरोबर. तर
की त्या अवतरणानंतर नास्तिकता पसरली गेली आणि काही जे असे जीव आहेत ते अजून पण नास्तिकतेवर म्हणजे कंटिन्यू होत आहे त्या गोष्टीवरच ते. तर असं का प्रभूजी म्हणजे त्यांनी भगवंतांना का अजून ऍक्सेप्ट केलं नाही की भगवंतांचंच ते अवतार आहेत म्हणून असं म्हणजे त्यांना कळलं नाही की भगवंतांना काही काय बोलायचं होतं अवतार घेऊन असं संदेश काय द्यायचा होता. हा, की सर्वात अगोदर हे समजून घ्यायला पाहिजे की भगवंतांना प्राप्त करण्याचा केवळ एक मार्ग नाही तर अनेक वेगवेगळे प्रकारचे मार्ग आहेत. जसं की भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की बरेचसे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे मार्गाचं पालन करणारे जे व्यक्ती आहेत ते भगवंतांना अप्रत्यक्ष रूपामध्ये भजत आहेत. तर जसं की सांगण्याचा हेतू की एखाद्या मुलाला 10वी पास करायची आहे किंवा 12वी पास करायची आहे किंवा इंजिनिअरिंग पास करायची आहे. तर 4 वर्ष व्यवस्थित अभ्यास करून वेळेच्या वेळेला सेमिस्टर क्लिअर करून इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त करणं हा एक सोपा श्रेयस्कर उपाय आहे. परंतु प्रत्येक मुलगा त्यासाठी पात्र होईलच असं नाही. काही ना काही मुलं जरूर राहतील ज्यांच्या की एटी-केटी म्हणजे काही विषय डाऊन राहतील. त्यांच्यासाठी सप्लिमेंटरी परीक्षांची तुम्हाला व्यवस्था करावीच लागेल. असं नाही की त्यांना तसंच वाऱ्यावर सोडून देऊ. त्यांना पण संधी देणं आवश्यक आहे त्या स्तराला येण्यासाठी. अशा प्रकारे भगवंतांनी पण जे वेगवेगळे मार्ग धारून दिलेत. मी हे दशावतार स्तोत्र इथे उघडलं आहे आणि आपण बुद्धांचा तो श्लोक पाहू. हां. निंदसि यज्ञविधेरहाह श्रुतिजातं सदयहृदयदर्शितपशुघातं केशवधीता बुद्धशरीरा जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. इथे आणि भागवतामध्ये पण 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक येतो, जिथे की सांगितलेलं आहे की अशा लोकांचं जे की वैदिक ग्रंथांचा चुकीचा उपयोग करून सामान्य प्राण्यांची हत्या करायचे, त्यांना अधःपतनातून वाचवण्यासाठी बुद्धांचा जन्म झाला. तर तुमचा प्रश्न आहे की ह्या निराकारवादी मार्गाचं पालन करणारे, कारण बुद्धिझम हा कसा पसरला सगळ्या साऊथ ईस्ट एशिया या खंडामध्ये, की सम्राट अशोक ह्यांनी त्या मार्गाचं पालन केलं आणि अशा सम्राट अशोकांच्या पालन करण्याने त्यांच्या पूर्ण साम्राज्यामध्ये बुद्धिस्ट तत्वज्ञान हे पसरलं गेलं. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस आदि शंकराचार्य आले आणि त्यांनी वेदांची प्रमाणितता पुनर्स्थापित केली, त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये हा जो प्रभाव होता बुद्धिस्ट तत्वज्ञानाचा, तो भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जसं की थायलंड असू, म्यानमार असू, श्रीलंका असू, चीन पण असू, अशा सर्व आजूबाजूच्या कंबोडिया असू, अशा भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये ते तत्वज्ञानाचा जे प्रभाव होता तो विखुरला गेला. परंतु भारत भूमीमध्ये वैदिक ग्रंथाचं प्रमाण पुनर्स्थापित केल्यानंतर जो मायावाद किंवा निराकारवाद याचा जो प्रभाव होता तो प्रामुख्याने पसरला गेला आणि नंतर मध्वाचार्यांद्वारे किंवा चैतन्य महाप्रभूंद्वारे त्याला रिफाईन केलं गेलं त्या समजुतीत. तर आपला जो प्रश्न आहे की सर्व बुद्धिस्ट तत्वज्ञानाचं पालन करणारे आत्ता भक्ती मार्गामध्ये का नाही आहेत? याचं उत्तर एकच आहे की प्रत्येक व्यक्तीला किती लांबचा मार्ग घ्यायचा भगवंतांना जाणण्यासाठी याची मुभा आहे. भगवंत कुणालाही बळजबरी करत नाहीत. त्यांना फॅसिलिटीज उपलब्ध करून देतात. पण कुणाला किती काळ या भौतिक जगामध्ये राहायचं आहे स्ट्रगल करत. स्ट्रगलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? खरं तर हां? संघर्ष. संघर्ष. हां. तर भौतिक जगामध्ये किती काळ संघर्ष करत घालवायचे आहेत, हे ज्या त्या व्यक्तीवर आहेत माताजी. भगवंत नाकारत नाहीत अशा व्यक्तीला जो की स्टेप बाय स्टेप अप्रत्यक्षप्रमाणे इनडायरेक्ट रित्या त्यांच्याकडे हळू-हळू येण्याचा प्रयत्न करत आहेत. जरूर त्या व्यक्तींनी जर
त्या व्यक्तीला जर भगवत भक्तांचा संग प्राप्त झाला किंवा भगवत भक्तीचं जर ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी जर त्याच्यात रुची घ्यायचं ठरवलं, भगवंत एक नाही 10 उपाय सुचवतील. परंतु जोपर्यंत व्यक्ती एका विशिष्ट मार्गाचं पालन करू इच्छितो, भगवंत त्यासाठी फॅसिलिटेट करतात. एक सोपं छोटं उदाहरण देतो. हे समजा शास्त्र सांगतं, भगवद्गीता सांगते, की जे नास्तिक आहेत, जे भगवंतांवर विश्वास ठेवत नाहीत, अशा नास्तिकतावाद्यांचा जो समज आहे, ग्रह आहे, की भगवंत अस्तित्वातच नाहीयेत, तो समज दृढ करण्यासाठी पण कोण मदत करतात? तर भगवंतच मदत करतात. तुम्ही म्हणाल असं का? की त्यांना तर भगवंतांना नाही जाणण्याची इच्छा आहे, मग त्यांना का सरळ मार्गावर आणत नाहीत? भगवंत कुणावरही बळजबरी कधी करत नाहीत. ज्यावेळेस जाणत्यारित्या किंवा न जाणत्यारित्या भक्ती मार्गावर येण्यासाठी तो व्यक्ती इच्छुक होईल, भगवंत निश्चित मदत करतील. परंतु जोपर्यंत ती इच्छा जागृत होणार नाही, जो मार्ग त्या व्यक्तीने स्वीकारलेला आहे, त्या मार्गावर हळूहळू पुढे कसं जाता येईल याच्याबद्दल भगवंत गाईड करत राहतील माताजी. प्रभूजी म्हणजे भगवंतांनी सांगितलंय की जीवाला आंशिक स्वातंत्र्य देऊन ठेवलेलं आहे. बरोबर, बरोबर आहे. प्रभूजी माझा दुसरा एक प्रश्न होता की आपण आता बघितलं की अष्टांग योग खूप म्हणजे अवघड आहे. अवघड आहे, सोपं नाही आहे. तर जे पहिले असे जे लोक होते जे अष्टांग योगद्वारे भगवंतांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, तर त्यांच्यासाठी खूप जर त्यांचं एवढं मन कंट्रोल करून पण ते जर अष्टांग योगामध्ये येऊ शकत होते, तर भक्ती ते करूच शकत होते. म्हणजे हो, शक्य होतं, ते एवढं हे नव्हतं. तर ते अवघड नाही. अवघड नव्हतं. तर ते अष्टांग योगाकडे का जायचे? म्हणजे खडतर प्रवासाला का जायचे? तर त्यांना सोपा रस्ता समोर दिसत होता ते. कारण त्यांची जी बुद्धी आहे ती अशा काही प्राप्तींसाठी आकर्षित होते, ज्या की भौतिक गोष्टींकडे त्यांना आकर्षित करतात. उदाहरणार्थ अष्टांग योगा पद्धतीमध्ये ज्या 8 प्रकारच्या सिद्धीत सांगितलेल्या आहेत, अनिमा, महिमा, लघिमा, की एखादा व्यक्ती सूक्ष्मातला सूक्ष्म होऊ शकतो. हवेमध्ये कुठेही एखाद्या धुळीच्या कणासारखा कुठेही प्रवास करू शकतो किंवा मोठ्यातला मोठा होऊ शकतो किंवा दुसऱ्याचं मन ओळखू शकतो, वशीभूत करू शकतो दुसऱ्या व्यक्तीला. अशा किंवा कोणतीही गोष्ट क्रिएट म्हणजे असं सांगितलं जातं, की जे सर्वात श्रेष्ठ स्तरावरचे अष्टांग योगी आहेत, ते ग्रह पण बनवू शकतात, ग्रहलोक पण बनवू शकतात. एवढी शक्ती असते. तर कधी-कधी व्यक्तीची जी मती आहे, बुद्धी आहे, ती अशा प्रकारच्या योगिक सिद्धींनी आकर्षित होते माताजी. आणि त्याच्यामुळे ह्या सर्व पात्रता असताना पण अशा मार्गाप्रती आकर्षित होतात ते ह्या सिद्धींच्या आकर्षणापायी, जो की श्रेष्ठ मार्ग सोडून भगवत भक्तीमध्ये आपल्याला ही काळजी घेणं आवश्यक आहे, की कोणत्याही अशा प्रकारच्या भौतिक प्राप्तीसाठी आपलं मन आकर्षित होऊ नये. जर आपल्याला असं सांगितलं जातं, की भगवत धामात जाताना वेगवेगळ्या प्रकारचे स्वर्गलोक, महरलोक, तपलोक, जनलोक, ब्रह्मलोक इत्यादी पण पाहायला मिळतात. आणि जर ह्या ग्रहांवरच्या कोणत्या ऐश्वर्यांमुळे किंवा दुसऱ्या कोणत्या भौतिक प्राप्तींमुळे जर आपण आकर्षित झालो, तर आपल्याला त्याच ठिकाणी थांबणं क्रमप्राप्त आहे. तर भक्ती मार्गाचं एक पात्रता आहे, की कोणत्याही प्रकारच्या भौतिक गोष्टींप्रती जे आकर्षण आहे, ते हळूहळू आपल्याला भगवंतांच्या प्रती आकर्षणामध्ये बदलणं आवश्यक आहे. तर तुमचा प्रश्नाचं उत्तर जे आहे, की अशा प्रकारच्या भौतिक वेगवेगळ्या प्राप्तींसाठी मन ज्यावेळेस आकर्षित होतं, त्यावेळेस व्यक्ती अशा निम्नतम मार्गांच्या प्रती आसक्त होतो. आणि याचे उदाहरणं पण आहेत. जसं की आपण भागवतात पाहिलं, की या मार्गाचं पालन करून पण मन कधी-कधी नियंत्रित पूर्ण राहत नाही. जसं की आपण विश्वामित्र यांच्या बाबतीत पाहतो, दुर्वास मुनींच्या बाबतीत पाहतो, की हे साधारण व्यक्ती नाहीयेत. खूप शक्तिप्राप्त असे योगी आहेत अष्टांग योगा मार्गावरील. परंतु ज्यावेळेस मनाच्या नियंत्रणाचा विषय आला किंवा परीक्षा आली, त्यावेळेस कधी-कधी यांना सेटबॅक्स म्हणजे त्याच्यामध्ये हे प्राप्त झालं नाही, सफलता प्राप्त झाली नाही, फेल झाले एकामागून एक. ठीक आहे माताजी? क्षमस्व प्रभूजी, थोडासा हां, डाऊट हां, हां. की तुम्ही बोललात ना आता की त्यांना सिद्धी प्राप्त होते, तर तुम्ही मागच्या वेळी एक खूप सुंदर कथा पण सांगितलेली श्रील प्रभुपादांची, की त्यांना कारलं खायचं मन झालं आणि ते म्हणजे भक्तीमध्ये या सिद्धी ऑलरेडी तुम्ही सांगितलं प्राप्त की आहे. प्राप्तच होतात. तर थोडं मला हेच कन्फ्युजन होतं की का जायचं त्या अवघड रस्त्यावर. थोडं हां. ते
कधी कधी माताजी ज्यावेळेस सोपा शब्द सांगायचं तर भगवंतांच्या प्रति आकर्षणापेक्षा त्या भौतिक ज्या सिद्धी आहेत 8 प्रकारच्या योगाच्या सिद्धी त्यांच्याकडे मन जास्त आकर्षित असतं. त्यावेळेस त्यावेळेस व्यक्ती भक्ती मार्गाकडे जात नाही. एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला. एक छोटा मुलगा आहे 4-5 वर्षाचा. ठीक आहे. त्याच्या हातामध्ये 100 किंवा 500 ची नोट आहे. तर त्याला माहिती आहे की 500च्या नोटेचं मूल्य आहे. परंतु साध्या सोप्या पद्धतीने जर तो साधारण मुलगा असेल, जास्त हुशार नसेल, तर तुम्ही त्याला 500च्या नोटेच्या सोबत एक ₹50 चॉकलेट दाखवू शकता, की तुला हे चॉकलेट देऊ का मी? पण एका अटीवर, तुला हे ₹500 मला द्यावे लागतील. त्या मुलाला हे नाही लक्षात येत, की अरे ह्या ₹500 दुकानावर देऊन अशा प्रकारचे 10 चॉकलेट प्राप्त करू शकतो. का? कारण त्याचं मन आकर्षित होतं जे इमिडिएट ग्रॅटिफिकेशन. लगेचच्या लगेच इंद्रिय भोगाची गोष्ट काय प्राप्त होणार आहे? मग त्याच्या बदल्यात कधी-कधी जे जास्त महत्त्वाचं व्हॅल्युएबल जी गोष्ट आहे, ती पण देण्यासाठी तो मागे-पुढे पाहत नाही. अशा प्रकारे कधी-कधी व्यक्ती भौतिक प्राप्तींसाठी आसक्त झाल्यानंतर इतके आसक्त होतात, की इमिडिएट ग्रॅटिफिकेशन लगेचच्या लगेच इंद्रिय तृप्ती पाहिजे असते. त्यावेळेस पण लोकं आकर्षित होतात माताजी. म्हणजे कोणाला पण प्रायोरिटी भगवंतांना प्राप्त करायची असेल तर ते भक्ती करतात आणि ज्यांना भौतिक गोष्टी पण प्राप्त करायच्या आणि भगवंतांना पण प्राप्त करायचे ते अष्टांग योग स्वीकारू शकतात असं बोलू शकतात. हां. आणि मग लांब-लचक काळ ह्या भौतिक जगतात राहण्यासाठी तयार होतात. हो प्रभूजी. हो, हरे कृष्ण. हरे आणि तुम्ही जो पहिला मुद्दा सांगितला आता बोलताना, की भगवंत स्वतः सांगतात, भक्तीमध्ये जर प्रगती करायची आहे, तर असंच आंडू-पांडू कुणालाही शक्य नाहीये. त्यासाठी पण एकाग्र बुद्धी असणं खूप आवश्यक आहे. भगवद्गीतेत भगवंत सांगतात, की व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे एकाग्र चित्त भक्ती मार्गावर जो आपला उद्देश आहे, त्याच्यावर असणं खूप आवश्यक आहे. अशा व्यक्तीला जो की भौतिक लाभासाठी इच्छुक आहे, त्याची जी बुद्धी आहे भगवंत सांगतात, बहुशाखा ही अनंताश्च, की मल्टी ब्रँच्ड म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी त्याचं लक्ष विकेंद्रित असतं, विचलित असतं, की मला हे पण प्राप्त करायचंय, ते पण प्राप्त करायचंय. तर भगवंत कधी त्याला नाही म्हणत नाहीत. ठीक आहे, काही हरकत नाही. तुला हे ट्राय करायचंय कर, परंतु तेवढा वेळ भौतिक जगतामध्ये राहावं लागेल. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी. हो, धन्यवाद हरे प्रभूजी. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आपल्या टेम्पलचा आज नित्यानंद त्रयोदशीचा कार्यक्रम आहे, त्याच्या संदर्भात सगळं शेअर केलंय. ओके सगळ्या ओके. भक्तांना विनंती आहे की सगळ्यांनी जॉईन व्हावं टेम्पलच्या तर लिंकवर. धन्यवाद. तर हरे प्रभूजी कृष्ण. माताजी सर्वांनी कृपया ती अनाउन्समेंट बघा एकदा व्हॉट्सअप ग्रुपवर आणि अधिकाधिक प्रमाणामध्ये सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्या. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. Thank you प्रभूजी. सादर प्रणाम. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी प्रभू, जन्मप्रमाणे सादर प्रणाम. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे सादर कृष्ण. प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण. धन्यवाद.